सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. ज्या संतांनी श्रीरामाचे नाव श्वासात भरले, ज्यांच्या विचारांनी समाज जागा झाला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्याचा दीप प्रज्वलित झाला, तो पवित्र दिवस म्हणजे रामदास नवमी. माघ महिन्यातील नवमी, समर्थ रामदास स्वामी महाराजांचा जन्मदिन. हा दिवस केवळ जयंती नसून तो आहे धैर्य, भक्ती, राष्ट्रधर्माची आठवण करून देणारा महोत्सव. समर्थ रामदास स्वामी महाराज हे श्रीरामाचे परमभक्त होते. त्यांचे जीवन म्हणजे तप, त्याग, साधनेचा आदर्श. मनाचे श्लोक आणि दासबोध यासारख्या अमूल्य ग्रंथातून त्यांनी सामान्य माणसाला आत्मबळ दिलं, तर वीरांना कर्तव्याची दिशा दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा रामदास स्वामीचे खूप मोठे भक्त होते आणि त्यांनी समर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना धर्म, स्वराज्य, राष्ट्रसेवेचा मंत्र दिला. बलवान मन, शुद्ध विचार, आचार आणि रामभक्ती हीच समर्थाची खरी शिकवण होती. या दिवशी राम नाम जप, मनाचे श्लोक पठण आणि समर्थाच्या विचारांचे स्मरण केल्यास मनात सकारात्मकता, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. रामदास स्वामी रामाचे भक्त होते. त्यांनी रामदास नवमी आपल्याला एक संदेश पण देते की आधी स्वतःला घडवा आणि मग समाज घडवा आणि राष्ट्रीय सेवेसाठी सदैव सज्ज राहा. चला तर मग या रामदास नवमीला समर्थाच्या विचारांना आचरणात आणून आणि श्रीराम भक्तीने आपले जीवन उजळूया. माघ महिन्यातील नवमी समर्थ रामदास स्वामी महाराजांचा हा जन्मदिवस आहे. हे एक तो धर्म, भक्ती, शिस्त आणि राष्ट्रधर्म याचा दिव्य असा संगम आहे. रामदास स्वामीचं आपण चरित्र बघूयात की त्यांचा जन्म बीड जिल्ह्यात जाम गावात झाला. नारायण सूर्याजी ठोसर या त्यांचं नाव होतं. लहान वयातच त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य, तपश्चर्या, श्रीराम भक्तीचे बीज रुजले. संपूर्ण भारतभर भ्रमण करत त्यांनी समाजाची नाडी ओळखली आणि सामान्य माणसाला आत्मबळ देणारी शिकवण पण दिली. समर्थ रामदास हे संत तर होतेच, त्यासोबत समाज प्रबोधक होते, राष्ट्र जागृती करणारे महापुरुष होते. त्यांच्या वाणीतून जन्माला आलं म्हणजे त्यांनी ते मनाचे श्लोक मनाचे श्लोक हा ग्रंथ आणि दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे, जो आजही माणसाला मनावर विजय मिळवायला शिकवतात. मनाचे श्लोक आणि दासबोध जो आहे तो जीवन कसे जगावे, कर्तव्य कसं पाडावे, संकटावर मात कशी करावी हे स्पष्टपणे सांगतं. रामदास स्वामीचं समाधी हे सज्जनगडावर आहे. श्रीराम व समर्थ रामदास या दिवशी आपण काय करायचे, पूजा अर्चना करायची, चौरंग मांडायचा, देवघराच्या समोरच जागा स्वच्छ शुद्ध करून घ्यायची पाण्याने. त्याच्यानंतर आपण चौरंग ठेवून श्रीरामाचा फोटो आणि रामदास स्वामीचं फोटो ठेवायचा आणि पूजा, समय, दीप प्रज्वलन करायचं, धूप, दीप, नैवेद्य आणि रामनामाचा जप 108 वेळा किंवा किमान 11 वेळा तरी करायचा. मनाचे श्लोक 11 किंवा 21 म्हणायचे. शक्य असल्यास उपवास किंवा सात्विक आहार घ्यायचा त्या दिवशी. ज्यांनी मन जिंकण्याचा मार्ग मनाचे श्लोक यातून दाखवला. समर्थ सांगतात सुद्धा, मनाचं मी श्लोकाचे 1-2-3 श्लोक सांगते त्याच्यामध्ये. समर्थ सांगतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तोची भावे. रामदास नवमी आपल्याला शिकवते, खरी भक्ती ही बाह्य आवडंबरात नाही, मन शुद्ध ठेवण्यात आहे. माघ महिन्यासारख्या पुण्य काळामध्ये मन भक्ती मार्गाला लागले तर जीवनात आपल्या आपोआपच शांती येते. समर्थ पुन्हा म्हणतात, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. आजच्या अस्थिर काळामध्ये मन वासना, राग, अहंकाराने भरले आहे. रामदास स्वामी नवमी आपल्याला आठवण करून देते, मन आवरले तर जीवन सावरते. ही समर्थाची खरी शिकवण आहे. मना आत्मतेजे प्रकाशे घडे, तया सर्व ही सौख्य संपत्ती जडे. ही नवमी म्हणजे ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे श्लोकामध्ये की मन जागी करण्याची संधी आहे. या दिवशी मनाचे श्लोक आपल्याला वाचताना आपण ते फक्त शब्द नाही आहेत तर जीवन जगण्याची आपल्याला दिशा देते. शेवटी समर्थाचा स्पष्ट असा संदेश सुद्धा असतो की आहे, मना सर्वता सत्य सोडी न जावे, मना सर्वता मिथ्य वर्ते न वालावे.
मन सत्याशी जोडले, भक्तीची निष्ठा ठेवली आणि आचार शुद्ध ठेवला, रामदास नवमीचे खरे फळ आपल्याला मिळते. चला तर मग या माघ महिन्यातील रामदास नवमीला मनाचे श्लोक पठन करून ते जीवनात उतरूया. समर्थ रामदास स्वामीचे विचार घराघरात मनामनात पोहोचले पाहिजेत. राम भक्ती, शिस्त, राष्ट्रधर्म जगभर पसरले पाहिजे. जगभर पोहोचायचे असले तर लाईक करा, सबस्क्राईब करा. रामदास नवमी हा माघ महिन्यातील अत्यंत पुण्यप्रद दिवस मानला जातो. या दिवशी स्वामी महाराजांचे स्मरण आचरण केल्याने आध्यात्मिक, मानसिक जीवनात अनेक असे लाभ सुद्धा होतात. रामनाम जप केल्यामुळे काय होते? मन शुद्ध होते, भक्ती दृढ होते. मनाचे श्लोक पठण केल्यावर मनावर नियंत्रण होते. नकारात्मक विचार दूर होऊन आत्मिक शांती मिळते. श्रीराम कृपेने धैर्य व वैराग्य वाढते. ताणतणाव, भीती, अस्थिरता कमी होते. निर्णय क्षमता, आत्मविश्वास वाढतो. विल पॉवर वाढते. मनावर विजय मिळवण्याची शक्ती मिळते. शिस्त, संयम, सकारात्मक दृष्टी तयार होते. ताणतणाव, भीती, अस्थिरता कमी होते. निर्णय क्षमता, मनावर म्हणजे अजून कर्तव्य, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची जाणीव वाढते. समर्थाचा विचारच आधी मन जिंका मग जग जिंका. जीवनात उतरण्याची प्रेरणा मिळते. समाजासाठी उपयोगी सुसंस्कृत व्यक्तिमत्व घडते. खरंच आजच्या काळात जेव्हा मन स्थिर होते तेव्हा मनाचे श्लोक आपल्याला स्थैर्य देतात, योग्य अयोग्याची जाणीव करून देतात आणि स्वतःला घडवण्याची दिशा दाखवतात. रामदास नवमी आपल्याला एकच शिकवण देते: मन शुद्ध ठेवा, विचार पवित्र ठेवा आणि श्रीराम भक्तीला जीवनाचा आधार बनवा. समर्थ रामदास स्वामी महाराजांचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत. ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि अडचणीत धैर्य देतात. जय जय रघुवीर समर्थ.